ते तुझं तू काप. टमाटे संपले. नमस्कार मंडळी. पनीर टिक्का कशाला पाहिजे पण तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी एकदम घरच्या घरी आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पनीर रेसिपी बघणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय व्हायचं चाललं बरं पनीर आला तर ती या पोरगी तेलामध्ये खूप छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं. छान प्रकारे फ्राय झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे तुम्ही करून घ्या. त्यानंतर मसाला आवश्यक लागणारी सामग्री तुम्ही टाका. डिंग 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 खोबऱ्याचा कीस खोबरं आवडत नाही पोरील दुसरं गॅसवर भाजून पण घेतलं आहे. त्याच्यामुळे भाजी एकदम छान अशी चव येते. खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यासमोर कशी ठोकते कढईमध्ये प्रथमतः बघता स्वयंपाक करतो म्हणे 9 वाजता 8 वाजता इथं 10 वाजले तर जेवायला मसाला पण तयार झालेला दिसतोय. माणसाने जेव्हा कधीतरी उशीर होतच असतो नेहमीच असतो जेवायला वेळ. कढीपत्ता सुरुवातीला तडक्यामध्ये आपण टाकणार आहे तेलामध्ये. फ्राय झाल्यानंतर आपण जो बारीक करून घेतलेला मसाला आहे तो तुम्ही टाकणार. छान बघता मसाला त्यात टाकून ठेवलेला आहे. छान असा मसाला उडवायचा. जायफळ मऊ असा मसाला एकदम हॉटेल सर्विसचा तुम्हाला अरे बघा तुम्हाला इतर माझ्या सोप्या पद्धतीने आपल्यासमोर मांडली आहे तरी तुम्हाला कशी वाटते रेसिपी. त्याच्यामध्ये मसाले घरचे टाकून आपण छान हे करतो. त्यानंतर पनीर मसाला जो भाजीला खूप छानसा कलर येईल त्यासाठी मसाला तयार करून घेतला आहे. टाकायची गरज नसते पण आपण तसं नाही करत. आपण आपलं हा मसाला आता पूर्ण त्या ग्रेव्हीमध्ये आपण टाकणार आहे. ग्रेव्हीमध्ये टाकला मिरची पावडर टाकल्यानंतर त्या ग्रेव्हीमध्ये ते पूर्ण पाणी केलेला मसाला टाकणार आहे. त्याच्यामध्ये भाजीचा कलर अप्रतिम दिसणार आहे. त्यानंतर थोडीशी 2 मिनिटं फ्राय झाल्यानंतर पोळ्या नाही करणार आहे मी.